अख्ख्या बीड जिल्ह्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात गुंड पोसणारा पक्ष कोण होता? आता हे वेगळे झालेत म्हणून काय झालं? मग ते गुंड जरा काही इकडं झाले, काही तिकडं झाले, हेच होते ना. अख्ख्या बीड जिल्ह्याचं राजकारण कोणी नासवलं? बीड जिल्ह्यात महाराष्ट्राचं कोणी नासवलं? यांनीच नासवलं. आता साळसूदपणे तुम्ही भेटायला चाललात. त्याच्यामुळे म्हणलं नाही की याच्यात कुणीही आता मागे राहिलेलं नाही. सातत्यानं प्रश्न उपस्थित करतायत, वोट चोरी असेल या सगळ्या मुद्द्यांवर, डुप्लिकेट याद्यांवरती. आज भाजप देखील त्या रांगेत उतरली. आशिष शेलारांनी यादीच दाखवली वेगवेगळ्या मतदारसंघातल्या आणि त्यांनी सांगितले मुस्लिमांची दुबार मतं घेऊन जी आहेत ती निवडणूक आयोग काम करतो. मुळात असं आहे की दुबार मतं ही काढली पाहिजे. जसं दरवेळेस मतदार यादीत नवीन मतदार नोंदवले जातात तसे काही मृत झालेले असतात, त्यांना बाजूला काढलं पाहिजे. मतदार यादी ही पारदर्शक झाली पाहिजे. हे कोण अमान्य करेल? कोणीच करणार नाही. पण ती पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाला जी यंत्रणा पुरवायची असते तीच नाही आहे ना. 95 कोटी मतदार आहेत तुमचे. असं थोडा बहुत गोळा ना. हा, या दुबार लोकांनी जर 2 वेळा मतदान केलं हे आढळून आलं तर हे मात्र थोडा गंभीर बाब. पण त्याच्यावर कोणी बोलत नाही. काय झालं की महाविकास आघाडीला एक चेहरा मिळाला, तर महाविकास आघाडीत एक नेता काय बोलतो हे जनतेला कळत, दुसरा नेता काय बोलतो त्याचं त्यालाच कळत. आता राज ठाकरेच्या रूपाने त्यांना एक नवीन फायर ब्रँड नेता मिळाला, आता त्याचा ते उपयोग करून घेतात. पण कालपर्यंत भाजप सरकार निवडणूक आयोगाची एक बाजू मांडण्यासारखा प्रयत्न करतो. डिफेन्सिव्ह का निवडणूक आयोगाचे बाण आपल्या अंगावर घेतो? कदाचित कुठेतरी अपराधाची भावना असेल. आज मात्र स्वतःच निवडणूक आयोगाची विरोधात बोलायला सुरू केलं. उशिरा लक्षात आलं त्यांचं. भाजपमध्ये काय झालं की आता पगारी प्रवक्ते झाले ना. पहिल्यांदाच अशी सेवा झाली. पगारी प्रवक्ते काय बोलतात ते असंच बोलणार, दुसरं काय. तुमचे सहकारी माफ करा काय त्याच्यामुळे एक पगारी प्रवक्ता त्या फलटणच्या केसमध्ये काय बोलला होता हे संतापजनकच गोष्ट. संवेदनाच नाही ना, त्याला कसली संवेदना असते? आम्ही एखादा विषय मांडतो, तो कार्यकर्त्याचा प्रवक्ता असेल त्याला संवेदना असते. फलटणचे जे विषय काढले आपण म्हणून डॉक्टरांची जी आत्महत्या झाली त्यानंतर आता सुषमा अंधारे आज तिथं आंदोलन करतायत. आपल्या सगळ्या प्रकरणाकडे कशा पद्धतीने बघता काय? पहिली गोष्ट अशी आहे की ती बिचारी मुलगी बीड जिल्ह्यातली, त्याच्यामुळं आमचे भावनात्मक नातं. तिनं आत्महत्या केली. पण महिला आयोगाच्या अध्यक्षा अजून कशा पदावर आहेत मला हेच कळालं. त्या बहिणीनं तिचं चारित्र्य हरण केलं. एखाद्या मेलेल्या स्त्रीचं, सुशिक्षित स्त्रीचं अशा पद्धतीनं रुपाली चाकणकरनं चारित्र्य हनन करावं आणि अजित पवार का गप्प बसतायत? कसं काय मुख्यमंत्री रणजित निंबाळकरला क्लीन चिट देऊ शकतात? तुम्ही आत्ता एसआयटी स्थापन करताय. एसआयटीच्या चौकशीत त्याचे निर्दोष असले तर हरकत नाही ना. पण कित्येक गरीब लोकांवर शेकडो बोगस केस घालणारा हाच माणूस आहे ना. मग हा कसा काय तुम्ही त्याला क्लीन चिट देऊ शकता? अशा पद्धतीची माणसं जर तुमच्या भोवती गोळा होतील तर पक्ष बदनामच होणार, दुसरं काय होणार आहे? आपण आता सोलापूरमध्ये आज सोलापूरचे पालकमंत्री जयदार कोण याच्यावरनं प्रचंड वाद होत आहेत. आता पाशा पटेल असं म्हणतात की धनुभाऊ आणि पंकजाताई दोघेही खरे वारसदार आहेत, डुप्लिकेट कोणी नाही आहे. मी तुम्हा सगळ्या पत्रकार बंधूचे आभार यासाठी मानतो. तुम्ही आता कुठल्याही पक्षाचा अधिकृत प्रवक्ता नाही आहे, पण तुम्ही माझ्यासाठी इथं थांबलात, पहिल्यांदा तुमचे आभार. काय म्हणले? कोण? पाशा पटेल. अरे कोण तो उपट संप आहे? त्याचा काय संबंध? पाशा पटेल इतका मतलबी संधी साधू नेताच तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार. गोपीनाथरावचं आज पहिल्यांदा सांगतो, गोपीनाथरावचं निधन झालं, त्यांचं पार्थिव परळीत यायचं होतं. अंतिम संस्कार काय करावे त्यावेळेस धनंजयनं करावे म्हणणारा हा पाशा पटेल. मी आज सांगतो तुम्हाला, त्याने माझ्यासमोर येऊन बोला. त्याला लक्षात आले की आता गोपीनाथराव राहील नाहीत. धनुभाऊ पाशा पटेलला माहीत नाही काय धनंजय मुंडेने गोपीनाथरावविषयी काय उद्गार काढलेत?
आपल्या बहिणीविषयी काय उद्गार काढले, तो कसा काय वारस होऊ शकतो? आणि पाशा पटेल कोण ठरवणार? पाशा पटेललाच त्याचे पोरं त्याचं वारस ठरू देतात का ते बघ म्हणा, आम्हाला नको सांगू तू. गोपीनाथराव मुंडेचा वारसा फक्त आणि फक्त पंकजा, दुसरं कुणीच नाही. दुसऱ्या कोणाला ठरवण्याचा अधिकारच नाही. ठरवण्याचा अधिकार असेल तर फक्त गोपीनाथरावावर प्रेम करणारा त्यांचा समाज आणि ओबीसीवर हेच ठरवू शकतो. त्यांनी ठरवलंय. तर निवडणूक आहे, त्या मुलीची जर चॅटिंग बघितली त्या मुलांसोबत, 2 मुलांसोबत, तर अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात. मला त्या बहिणीचा आदर आहे, त्यामुळे मी चॅटिंग सांगू शकत नसते. एक प्रकारे रुपाली चाकणकर असतील, जयकुमार गोरे असतील किंवा अन्य काही लोक असतील, हे सरळ त्या महिलेच्या चारित्र्याविषयी बोलताना दिसतात. अहो, आता जयकुमार गोरेचं लोकांनी काय काय नाही दाखवलं. ज्या महिलेला ह्यांनी 1 कोटी रुपये देताना ट्रॅप केलं, ईडीनं विचारलं की 1 कोटी रुपये कुठून आले, ती बिचारी महिला ट्रॅप झाली. यांच्या दृष्टीनं स्त्री जर एक फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे उद्गार येणारच नाही. अडचण कशी झाली हे कुणीही मूळ भाजपचे नाही, त्याच्यामुळे बाहेरून आले त्यांच्यावरती त्यांचे रोग घेऊनच आले. असं कसा एक कॅबिनेट मंत्री बोलू शकतो? समजा असतील, काय म्हणणं आहे तुमचं, त्या मुलीचे काही चॅटिंग असते म्हणून तिला आत्महत्या करायला लावायची का खून अजून ठरलं नाही? अहो, वेश्येला सुद्धा सन्मान असतो, ती कोणत्या तरी मजबुरीतून धंदा करत असते, म्हणून तुम्ही असं मानणार का की वेश्याला काही सन्मान नाही? कुठली भाषा? आजकालचा राजकारणी 4 पुस्तकं वाचत नाही, वर्तमानपत्र सुद्धा वाचत असतील नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडून हीच अपेक्षा, दुसरं काहीच येऊ शकत नाही. किती दिवस झाले नुसतं अजित पवार पीडितांच्या कुटुंबाला फोनवर बोलले, काय चाकणकर वहिला घरी पाठवलं? असं कोणत्या रूपात अडकले अजित पवार? घरी पाठवायला पाहिजे. प्रत्येक जण त्या म्हणजे ती जी बिचारी गेली जीवानीशी, तिच्यावर सगळेजण राजकारण करू लागले. दुसरं काय करायचं? तिला न्याय देण्याच्या दिवशी कुणीच बोलत नाही. तिकडे महादेव मुंडेच्या घरी